फोनपे, गुगल पे सारख्या ॲपवरून पेमेंट करणारे अडचणीत येणार. आयकर विभागाचा नवा नियम. व्हिडिओमध्ये आपण नवीन आयकर विभागाच्या नियमानुसार फोनपे, UPI, गुगल पे अशा कोणत्या UPI ॲपमधून व्यवहाराची मर्यादा किती असते, एका दिवसात जास्तीत जास्त किती पैसे पाठवले जाऊ शकतात, किती पैसे घेतले जाऊ शकतात, ज्यामुळे आपल्यावर कारवाई होणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा व्हिडिओमध्ये आज घेतला जाणार आहे. आज भाजी विक्रेत्यापासून तर सोनं विक्रेत्यापर्यंत QR कोड असतो आणि त्यावर आपण ऑनलाईन पैसे हस्तांतरित करतो. UPI पेमेंट जीवनाचा भाग झालाय. पण अनावधानाने जर तुम्ही एका लिमिटच्या वर जर यावरून व्यवहार केले तर आयकर विभागाच्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. मग काय आहे मर्यादा? जास्तीत जास्त किती रुपयांपर्यंत आपण व्यवहार महिन्याला केले पाहिजे, दिवसाला किंवा वर्षाला केले पाहिजे, हे आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. याबरोबर यानंतरचे 4 मुख्य प्रश्न, आयकर विभागानुसार अजून देखील 4 नवीन नियम त्या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये आपल्याला समजेल की जर एखादी FD, एखाद्या बँकेमध्ये FD करण्याची मर्यादा किती. त्यानंतर पुढचा नियम आपण लगेच पाहणार आहोत की कॅश, आता बऱ्याच वेळा कॅशमधून ट्रान्झॅक्शन करतो, तर कॅश किंवा रोख व्यवहार कितीपर्यंत करायचा, जास्तीत जास्त किती रकमेचा कॅश व्यवहार आपण करू शकतो, बँकेतून किती कॅश पैसे काढू शकतो, बँकेमध्ये किती कॅश पैसा भरू शकतो. याचबरोबर शेवटचा अतिशय महत्त्वाचा नियम आपण पाहणार आहोत की सेव्हिंग अकाउंट. प्रत्येकाकडे सेव्हिंग अकाउंट असतं. कोणाचे 1 असतात, कोणाचे 2 असतात, 3 असतात, 4 असतात. मग जास्तीत जास्त किती सेव्हिंग अकाउंट असायला पाहिजे, आयकर विभाग, रिझर्व्ह बँक याच्याविषयी काय सांगते. आणि नंतर आपण पाहणार आहोत क्रेडिट कार्डच्या विषयीचे नियम. अतिशय महत्त्वपूर्ण माहितीने भरलेला हा व्हिडिओ असणार आहे, कारण की आयकर विभाग आता मागील 8 वर्षाचे देखील व्यवहार तपासायला लागलेला आहे. त्यावरनं नोटिसा जारी करणं सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी तर मोठी कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे, ज्या माध्यमातून जर एखाद्या रकमेचा तपशील देता आला नाही, नोटीसमध्ये जर उत्तर देता आले नाही, तर 7% पासून 400% दंड हा वसूल केला जात आहे. म्हणजेच अगदी ₹1 व्यवहार जर चुकला तर ₹4 म्हणजे 4 पट दंड तुम्हाला भरावा लागू शकतो. त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आयकर विभागाची नवीन नियमावली जाहीर झाली, ज्यामध्ये लिमिट सेट करण्यात आलेले आहे. UPI, फोनपे, गुगल पे सारख्या ॲपवरून किती पैसे पाठवू शकता, घेऊ शकता, कोणाला पे करू शकता, याच्याविषयी मर्यादा भरपूर त्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे. या व्यतिरिक्त कॅश ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत रोख रक्कम बँकेत किती भरू शकता, किती काढू शकता. त्यानंतर आपल्या सर्वात आवडीचा विषय असतो FD. प्रत्येकाच्या घरात FD केलेलीच असते. FDची देखील मर्यादा इथे आणण्यात आलेली आहे. मागील 8 वर्षाचे व्यवहार देखील तपासण्यात येत आहेत. नोटिसा पाठवणं सुरू झालेलं आहे. त्यानंतर क्रेडिट कार्डविषयी देखील मोठा नियम त्या ठिकाणी आलेला आहे. आणि शेवटचा जो विषय आहे तो म्हणजे सेव्हिंग अकाउंट किती असायला पाहिजे. तर आता आपण 1 बाय 1 त्या ठिकाणी घेऊया. अगदी महत्त्वपूर्ण प्रत्येकाच्या त्या ठिकाणी गरजेची ही माहिती असणार आहे. पूर्वी सर्व व्यवहार हे कॅशच्या माध्यमातून व्हायचे, त्यानंतर चेकने व्हायचे. पण त्यानंतर आली ऑनलाईन बँकिंग, ज्यामध्ये जे काय बँकेच्या वेबसाईट होत्या त्यावरनं व्यवहार व्हायला सुरू झाले. आणि मग त्यानंतर आलं UPI किंवा फोनच्या माध्यमातून, फोनपे, गुगल पेच्या माध्यमातून होणारी पेमेंट सिस्टीम. कॅशच्या संदर्भात नियम पूर्वी होते, आत्ताही आहेत. पण UPIच्या संदर्भात नियम आत्ता काही थोडेसे बदल झालेले आहेत. त्यामुळे ते जाणून घेणं गरजेचं आहे, कारण की आजकाल आपला UPIचा वापर फार वाढलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण पाहूयात कॅश संदर्भात, म्हणजे रोख रकमेच्या संदर्भात असणारा नियम. नंतर लगेच आपण पाहणार आहोत जे काही FDचा नियम किती असा आहे, म्हणजे एका वर्षात FDची मर्यादा किती, नंतर जास्तीत जास्त किती अकाउंट आपण ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आयकर विभागाची कुठली नोटीस येणार नाही. त्यानंतर क्रेडिट कार्डविषयी खूप महत्त्वाचा नियम, आणि शेवटी आपण UPI संदर्भात अतिशय महत्त्वाचा ताजा नियम आपण पाहतोय. आता पाहूयात कॅश. आता काय होतं, सरकारचं किंवा आयकर विभागाचं असं म्हणणं आहे की कॅशमध्ये व्यवहार हे सगळ्यात कमी झाले पाहिजे. त्यामुळेच UPI सारख्या ॲपची आजमितीला खूप जाहिरातही होते, त्याचा प्रचारही होतो, प्रोत्साहन दिलं जाते. मग आता कॅशमध्ये बऱ्याच वेळा आपल्या खात्यात आपण पैसे टाकतो, पैसे काढतो, कोणाला तरी कॅश देतो, कोणाकडनं तरी कॅश घेतो, पण फायनली ते कुठल्या तरी बँक अकाउंटमध्ये आपल्याला जमा करावं लागतात. तर त्यासाठीची एक मर्यादा निर्धारित करण्यात आलेली आहे. एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 10 लाखाचं ट्रान्झॅक्शन तुम्ही कॅशमध्ये करू शकता, म्हणजे 10 लाख टाकू किंवा काढू शकता एखाद्या सेव्हिंग बँक अकाउंटमधून. हे करत असताना एका ट्रान्झॅक्शन म्हणजे एका व्यवहारामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 2 लाखाचं त्या ठिकाणी हे करू शकता. यापेक्षाही जास्त करू शकता, 10 लाखाच्या वरही करू शकता. पण त्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर प्रूफ असणं, हे पैसे कुठून आले, कशासाठी आले, कुठला व्यवसाय करत आहेत, याची सर्व हे असणं गरजेचं आहे. आता त्यानंतर पुढचा जो नियम आहे FDच्या बाबतीत, FD फिक्स डिपॉझिट, मुदत ठेव योजना. प्रत्येकाच्या घरात FD आहेत. आज किती म्युच्युअल फंडाचे शेअर मार्केटचं वारं जरी वाहत असलं तरी प्रत्येकाच्या घरात एक तरी FD केलेली असते.
मग एफ-डीसाठी काही मर्यादा आहे का? एफ-डीसाठी फारशी अशी मर्यादा नाही आहे, पण एफ-डीवर एक विशेष नियम असा आहे, की जर तुम्ही काहीतरी एक अमाऊंटची एफ-डी केलेलं असेल आणि त्या एफ-डीच्या माध्यमातून तुम्हाला 40,000च्या वरती जर व्याज येत असेल वर्षाला, तर तुमच्या त्या व्याजामधून 10% टी-डी-एस हा टॅक्स कट होत असतो. मग अर्थात तुम्ही वर्षाच्या शेवटी तो इन्कम टॅक्सचा रिपोर्ट, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करून तुम्ही तो मागेही घेऊ शकता. सीनियर सिटिझनसाठी व्याजाची रक्कम ही ₹50,000 इतकी असते. मग यामध्ये अजून एक प्रश्न असा येतो, की उदाहरणार्थ एखादा व्यक्ती आहे, ज्याचं छोटंसं दुकान आहे, छोटासा व्यवसाय आहे. त्याने दर वर्षाला ₹1,00,000 ₹2,00,000 असे प्रत्येक वर्षी त्याची एफ-डी करत गेलं आणि काही वर्षानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये जवळपास 40,00,000 30,00,000 असे पैसे जर शिल्लक राहिले, तेही एफ-डीच्या माध्यमातून, तर मग 10,00,000चीच एफ-डीची मर्यादा आहे. पण त्यांच्या एफ-डीमध्ये तर 10 लाखापेक्षा जास्त अमाऊंट दिसत आहे. मग त्यांना काय होईल? तर त्यांना काहीच होणार नाही. कारण की त्यांनी ही रक्कम हळू जमा केलेली आहे. मागील 5 वर्षामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं रक्कम जमा केली, ती रक्कम इन्कम टॅक्सच्या मर्यादेच्या आतमध्ये येत होती. उदाहरणार्थ आता 5,00,000चं लिमिट आहे. 5,00,000ची जर तुमचा नफा असेल किंवा तुमचा व्यवसायाचा नफा असेल किंवा तुमची मूळ शिल्लक असेल किंवा तुमची पगार असेल, तर तो 5,00,000च्या आत असेल वार्षिक, तर तुम्हाला कुठलाही टॅक्स नसतो. त्या आतमध्ये आहे 10 वर्षात 20 वर्षात जमा केलेला असेल, तर त्यावर कुठलाही टॅक्स त्या ठिकाणी लागत नाही किंवा आयकर विभागाचा कुठलाही त्याला नियमाचा तुम्ही हे करत नाही आहेत. आता पुढचा जो नियम आहे तो अकाउंटच्या बाबतीत. सेव्हिंग अकाउंट प्रत्येकाचं कुठल्या ना कुठल्या बँकमध्ये अकाउंट राहतं. एका बँकेत असतं, काहींचं 2 बँकेत, काहींचं 3 बँकेत. तर खूप हा कॉमन प्रश्न आहे, की जास्तीत जास्त किती अकाउंट्स असले पाहिजेत. तर रिझर्व्ह बँकेनुसार तुम्हाला खाते किती असायला पाहिजे यासाठी काहीही नियम नाही. तुम्ही 50 काय, 60 काय, 100 अकाउंट तुम्ही ठेवू शकता. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट त्यामध्ये मेन्शन केलेली आहे, की सर्व खात्यांमध्ये जो काय आहे तर त्याचा वापर चांगल्या कार्यासाठी, म्हणजे कुठल्या एखादा ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी किंवा काही अशा चुकीच्या कामासाठी त्याचा वापर झाला नाही पाहिजे. मग याचे फायदे काय? तर फायदे काय होतात? उदाहरणार्थ 4-5 बँकमध्ये जर अकाउंट असेल, तर प्रत्येक बँकेमध्ये वेगवेगळ्या ऑफर्स असतात, वेगवेगळ्या सूट्स असतात, कर्जासाठी असतील, एफ-डीसाठी किंवा इतर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. दुसरा फायदा असा होतो, की डिपेंडन्सी कमी होऊन जाते. उदाहरणार्थ एखाद्या बँकेचा प्रॉब्लेम झालेला असेल, तर पैसे आपण दुसऱ्या बँकेत बोलू शकता, दुसऱ्या बँकेमार्फत पाठवू शकता. तर एका बँकेवर अवलंबून राहण्याचा फारसा प्रश्न येत नाही. पण तोटे भरपूर आहेत. जास्त अकाउंट असतील, जितके जास्त अकाउंट तितके जास्त त्यांचा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. मिनिमम बॅलन्स जर कमी झाला, तर प्रत्येक बँकेचे आपल्याला दंड देखील भरावे लागू शकतात. यासाठी तुम्ही झिरो बॅलन्स अकाउंट देखील उघडू शकता, ज्यामध्ये आज भरपूर बँका आहेत, की ज्यांचे मिनिमम म्हणजे झिरो बॅलन्स असणारी खाती तुम्ही उघडू शकता, ज्यामध्ये आयुष्यभर मोफत त्या सर्व वापरू शकता. आता यू-पी-आयचा नियम काय? तर यू-पी-आयसाठी आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँकेने फारसा विशेष काही स्पष्ट नियम केलेला नाही आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे, की तुमची जे वार्षिक उत्पन्न आहे, त्या उत्पन्नाच्या वर तुमचा आकडा ट्रान्झॅक्शनचा गेला नाही पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही वर्षभरामध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न जर 5,00,000 असेल, तर तुमच्या यू-पी-आयवरून जर ट्रान्झॅक्शन वर्षभर झालेले आहे, तर ते 5,00,000च्या वरती गेले नाही पाहिजे. हाच एक नियम याच्यामध्ये आहे. तर हे आहेत काही महत्त्वाचे नियम जे आयकर विभागाकडून जारी करण्यात आलेले आहेत. तर नक्कीच याचा वापर करून पुढील कारवाईला तुम्ही टाळू शकता. ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.